तुम्ही कशा पद्धतीचा प्रतिसाद? फार उत्तम प्रतिसाद आहे। खटाव तालुक्यामध्ये आज विसापूर आणि संपूर्ण खटाव तालुक्याच्या दोन्ही जिल्हा परिषद प्रमुख कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणात शुभारंभ नारळ फोडून केलेला आहे। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बाहेर फिरा, आम्ही इथं आता तालुक्यामध्ये काम करतो, विजय करून दाखवतो, अशा प्रकारचा विश्वास दिला आणि चांगला प्रतिसाद पूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात। विशेषतः मी बघितलं आहे की कुठलाही कार्यक्रम असो, सभा असो, अगदी लग्न सोहळे असो, यात्रा असो, तरुणांचा जो उत्साह आहे तो फार मोठा आहे आणि हा महाराष्ट्रामधला तरुणांनी जर क्रांती केली तर इतिहास होऊ शकते। 40 पार नाही 10च्या आत होतील असा मला विश्वास आहे। दुसरं एक आहे की तुमच्यावर म्हणजे विरोधकांचा एक अजेंडाच आता ठरवला की तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप डायरेक्टली केला जातो आणि काय नेमकं ह्यात ते काय कसं? निवडणूक हातामधून गेले हे त्यांना सिद्ध झालेलं आहे, त्यामुळे काही लोक आमच्यातले अस्वस्थ झालेले आहेत। मग त्यांचा एकच अजेंडा आहे, काही सापडत नाही तर एवढा FMC मार्केटचा भ्रष्टाचार एवढाच एक अजेंडा घेऊया। 4000 कोटी असते तर मी BJPमध्ये स्वच्छ झालो असतो वॉशिंग पावडरमध्ये जाऊन, पण मी लढवय्या कार्यकर्ता आहे। मी अगदी शपथपूर्वक पण त्या दिवशी सांगितलं, आजही सांगतो, असं कुठल्याही प्रकारचं नाही। फक्त हे राजकारणासाठी डॅमेज करण्यासाठी केलेलं हे इकडेच नाही आहे, सगळीकडे जे करतात ते माझ्यावर केलेलं आहे। त्यांना वाटलं की दबाव झाल्यानंतर माघार घेतील किंवा कुठेतरी शरण घेतील। मी कशालाही परिस्थितीला मागे हटणार नाही, कारण ज्या लोकांचं मी सेवा केली त्या लोकांना भवितव्यासाठी जर अंधार दिसत असेल तर त्याच्यासाठी लढलं पाहिजे या भूमिकेतून आहे। आरोप करणाऱ्यांनी आता काय करताय, पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो आहे आणि 1-2 लोकांना आरोपी करायचं, अटक करायची, ज्यांचा काही संबंध नाही, ते कोर्टात टिकणार नाही, त्या लोकांना अटक करायची आणि मग टीव्हीवर किंवा बातम्या द्यायच्या की अशा करायचं आहे। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये काही परिवर्तन होतं का अशा प्रकारचा प्रयत्न आहे। पण लोक ही निवडणूक शशिकांत शिंदे म्हणून बघत नाही, ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे सत्ता बदल करायच्या या ईर्षेने बघताय। शेवटचा प्रश्न आहे, APMCच्या शौचालय घोटाळ्या प्रकरणात एक संचालकांना अटक करण्यात आलेली आहे काल, संजय पानसरे। या प्रकरणात तुमच्याही म्हणजे कारवाईबाबत वाढ होऊ शकते का, अडचणीत वाढ होऊ शकते अशी? ते काही करू शकतात, मी त्याच्यावर बोलणार नाही। जोपर्यंत कारवाई होत नाही, काय होत नाही, तोपर्यंत मी काय बोलणं बरोबर नाही। परंतु ते गेल्या 3 वेळा ह्या अशा इन्क्वायरी झालेल्या आहेत, तिन्ही इन्क्वायरीमध्ये काही सबमिट झाले नाही। कोर्टात त्यांनी स्वतःहून सगळं सबमिट सरकारने केलेलं आहे, त्याच्यात काही नाही, तरीसुद्धा सारखं काढायचं झालं आहे आणि त्याप्रमाणे ते काढण्याचा प्रयत्न करतात। शेवटी लढणं हा आमचं कर्तव्य आहे। मला वाटतं की कारवाई केली तर त्याला समोर पुढं जाऊ, आम्ही काय त्यामध्ये लगेच मी माघार उमेदवारी घेतो मग मी आपला प्रचार सोडतो असलं काय होणार नाही। लोकांना सत्य माहीत असल्यामुळे सगळेजण शशिकांत शिंदे होतील आणि तुतारी वाजवते एवढी मला खात्री आहे। साहेब, कार्यकर्त्यांवर आता दबाव द्यायचा प्रयत्न चालला आहे, कार्यकर्त्यांना मारण्याचं आता धमकीचं कॉल यायला लागलं, काय सांगा? निवडणुकीचं चित्र बदलल्यानंतर आता दुसरी प्रक्रिया चालू। मी जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी सगळ्यांना, पोलीस यंत्रणा विनंती करतो आहे की लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होऊन द्या। कालही माझ्या जिल्हाप्रमुख जे आहेत शिवसेनेचे नेते आहेत, जिल्हाप्रमुख म्हणजे नेते, त्यांनासुद्धा भाषण केलं म्हणून लगेच फोन केला, धमक्या दिल्या, हातपाय तोडायची भाषा केलेली आहे। काही लोकांना फोन करतायत, काही लोकांना दम देत आहेत, परंतु या पद्धतीने होऊ नये अशी माझी इच्छा आहे। नाही तर मलासुद्धा त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी मलासुद्धा आंदोलन करून रस्त्यावर उतरावं लागेल। दुपारी 3 नंबरला चिन्ह आहे, ते कटवून द्यायचे, ते घराघरात पोचवायचे। संघाचे उमेदवार आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने गेली 2 दिवस प्रत्येक गावामध्ये गावच्या ग्रामदैवतांना आणि माहिती दिली जात आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी आज विसापूरमध्ये शिंदे यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि म्हणून आपण 7 तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जिवंत चिन्ह उभं आहे। या चिन्हावर 3 नंबरला हे चिन्ह असेल, या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण शशिकांत शिंदेंना मतदान बहुसंख्येने द्यायचं आहे। त्याकरिता माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे कार्यकर्ता म्हणून की आपण 20ला जर या हिंदुस्थानमध्ये आणि महाराष्ट्रात जर घोटाळा झाला, नरेंद्र मोदी आणि अमित शहा सारखे विषयाने जर आले तर यानंतर हिंदुस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार नाही।
या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगण्यापेक्षा आजला 7 तारीख एक क्रांतीचा दिवस